आणि थेट सुप्रीम कोर्टात काय घडतंय त्या संदर्भातली अपडेट जाणून घ्यायची आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे। आयोगात सर्व कायदेशीर बाबी सादर केल्याचं सिब्बलांनी वेळोवेळी युक्तिवादात म्हटल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नेते म्हणून निवड केल्याचं देखील सिब्बलांनी म्हटलं। 2013 ते 2019 या दरम्यान पक्षांतर्गत निवडणुका झाल्या, त्या व्यतिरिक्त ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या देखील पार पडल्या, त्या उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात पार पडल्या। आणि 2019ला जे मविया सरकार आलं त्यात देखील ज्या पद्धतीत एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली, तसंच प्रभू यांच्या देखील नियुक्तीला जी काही मान्यता देण्यात आली ती उद्धव ठाकरेंकडूनच देण्यात आल्याचं कपिल सिब्बलांनी म्हटलंय। आमदार अपात्रतेबाबतही कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। सुरतहून आमदार गुवाहाटीला पोहोचले, हा केवळ योगायोग नव्हता। सरकारच्या काळात लोकांनी कधीच तक्रार केली नसल्याचं देखील कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। काय घडतंय कोर्टात, चला पुन्हा एकदा जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, बऱ्याच घडामोडी आहेत, युक्तिवाद केले जात आहेत, तसंच कपिल सिब्बल सातत्यानं मुद्दे मांडतायत। ते उद्धव ठाकरे हे कसे पक्षप्रमुख होते हा दावा सातत्यानं त्यांचा आहे। काय घडतंय कोर्टात? बिलकुल, कपिल सिब्बल यांनी आणखीन एक दावा केलेला आहे, तो म्हणजेच की एकनाथ शिंदे हे गटनेते होते आणि गटनेते हे चीफ व्हीप जे आहे ते नेमू शकत नाहीत, मुख्य प्रतोद हे गटनेता नेमू शकत नाही असा दावा करण्यात आलेला आहे। तो नेमण्याचा अधिकार हा पक्षांच्या प्रमुखाकडे आहे, म्हणजेच की उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे। उद्धव ठाकरे यांनी अगोदर 2 पदं नियुक्ती केली, एक म्हणजेच की गटनेतेपद एकनाथ शिंदे यांना केलं आणि दुसरं म्हणजेच की प्रतोद पद म्हणजेच की चीफ व्हीप जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी नेमलं। मात्र एकनाथ शिंदे यांनी जेव्हा फूट झाली, सगळे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर परस्पर चीफ व्हीप जो आहे तो त्यांनी बदललेला आहे आणि त्यामुळे असं बदलता येऊ शकत नाही। एखादा गटनेता हा चीफ व्हीप बदलू शकत नाही जोपर्यंत उद्धव ठाकरेची म्हणजेच की पक्षाच्या प्रमुखांची परवानगी असू शकत नाही, तोपर्यंत बदलता येत नाही। आणि त्यामुळं तेव्हा जी परवानगी जी आहे ती उद्धव ठाकरे यांची अजिबात नव्हती। तर ही त्रुटी आहे आणि हा लॅकुना आहे की जी प्रोसिजर जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी पाळलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेले आमदार जे आहे ते वैध असू शकत नाही। त्यांनी जो व्हीप बजावला सभागृहामध्ये राहण्याचा आणि मतदान करण्याचा, तो सुद्धा वैध राहू शकत नाही, तो लीगल राहू शकत नाही, तो इलिगल आहे। कारण तो अधिकार जो आहे तो एकनाथ शिंदे यांना नाहीच, अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। मी वारंवार म्हणतोय की हे सिब्बल यांचे मुद्दे आहेत, म्हणजे की उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, परंतु एकनाथ शिंदे यांची बाजू अजून पुढे येणं बाकी आहे, विधानसभा अध्यक्षांची सुद्धा बाजू येणं बाकी आहे। आणखीन एक मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांच्यातर्फे मांडण्यात आला, तो म्हणजेच की जो या संपूर्ण घटनेला विरोध करणारा म्हणजेच की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवणारा ठराव जो आहे तो सभागृहामध्ये आणण्यात आला होता आणि त्या ठरावाला उपसभापतींनी मंजुरी दिली होती। त्यावर कोर्टाने विचारलं की हा जर ठराव आणला असेल तर याच्यावर मग तुमच्या आमदाराच्या सह्या कुठे आहेत? तर त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी सांगितलं, परंतु आमचे आमदार आहेत ते संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला पळून गेले होते, त्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्या यावर नाहीयेत। आणि दुसरा मुद्दा की त्यांच्या स्वाक्षरीची पण गरज नाहीये, कारण उद्धव ठाकरे हेच यांनाच हा संपूर्ण अधिकार आहे। तर त्यावर कोर्टाने सुद्धा विचारलेलं आहे की त्यांच्या स्वाक्षऱ्या असणं हे आवश्यक होतं। जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ठराव आणलाय तर त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे आणि जर पुरावा देताय तर तो त्यांच्या सहीनिशी असायला पाहिजे। त्यामुळं हे संपूर्ण आमदार जे आहेत ते का त्यांनी सह्या केलेल्या नाहीयेत या संदर्भामध्ये जे आहे ते कोर्टाने विचारलं। आणि त्यानंतर मात्र या 31 आमदारांनी संपूर्ण काय काय म्हटलं होतं आणि कशा पद्धतीनं हा ठराव जो आहे तो मान्य करण्यात आला होता, या ठरावाचं संपूर्ण वाचन जे आहे ते कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे। परंतु कोर्टाने सांगितलं की तुम्ही मूळ मुद्द्यावर या, जो तुमचा मुख्य मुद्दा आहे ना तुम्ही त्यावर या, कारण यावर स्वाक्षऱ्या सुद्धा नाहीयेत आणि तुम्ही ठरावाची प्रत जी आहे ते वाचून दाखवताय। त्यामुळे आता युक्तिवाद जो आहे तो आणखीन पुढे जातोय। अगदी 31 आमदारांनी जे विधिमंडळ पक्षाचा ठराव मंजूर केला त्यात गटनेता म्हणून शिंदेंची निवड करण्यात आल्याचं म्हणण्यात आलंय, त्या संदर्भात कोर्ट काय म्हणाले? बागची यांनी काही टिप्पणी केली आहे त्यावरती? बिलकुल, जस्टिस बागची यांनी विचारणा केलेली आहे की जर तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा ठराव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे, तो तुम्ही मांडला होता, तर तुम्ही ठराव मांडलेला आहे तर त्याच्यावर स्वाक्षरी आहेत का आमदारांच्या? पहिला मुद्दा।
दुसरा मुद्दा की हे सगळे आमदार उपस्थित होते का, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा की मग हा लीगल ठरवला जाऊ शकतो का जर त्याच्यावर स्वाक्षर नसतील आणि आमदार उपस्थित नसतील तर. त्यामुळे या ठरावाला काही अर्थ राहतोय का, असा सुद्धा याचा अर्थ असाच होता या विचारांच्या पाठीमागचा. मात्र कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे सोबत गेले होते, त्याच्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्या याच्यावर नाहीत. मात्र त्यांना काढून टाकण्यासंदर्भामधले संपूर्ण अधिकार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांचे आहेत. त्यामुळं टेक्निकल इथं जो एरर आहे किंवा टेक्निकल जो मुद्दा आहे तो म्हणजेच की स्वाक्षऱ्या आहेत की नाहीत. तर एकनाथ शिंदे यांना काढावं म्हणून जे सबमिट करण्यात आलं होतं ठराव, तर त्याच्यावर स्वाक्षरी नसल्याचं हे स्पष्ट होते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पदावर काढणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, आता हे कोर्ट सांगेल. अगदी पण सुभाष देसाईंच्या देखील केसचा एक दाखला देण्यात येतोय, तो सातत्यानं कशा स्वरूपाचा आहे आणि तो का नेमका देण्यात आलाय त्यावरती कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केलाय. बिलकुल सुभाष देसाईंच्या केसमध्ये काय घडलं होतं, तर त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की गटनेता जरी असला तरी तो गटनेता चीफ व्हीप जो आहे तो नेमू शकत नाही. त्यामुळे त्याचे अधिकार जे आहेत ते गटनेत्याकडे असू शकत नाहीत. इथे गटनेते जे होते ते एकनाथ शिंदे होते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गटनेते असतील तर ते चीफ व्हीप जे आहे ते कसं काय नेमू शकतात, हा जो प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर की अनेक मुद्दे जे आहेत ते सांगण्यात आले होते. म्हणजे कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे की एकनाथ शिंदे यांना कोणता अधिकारच नव्हता, कारण ते पक्षाचे प्रमुखच नव्हते. आणि त्याचबरोबर विधिमंडळ पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे तर ती फूट पडण्याचं कारण हे एकनाथ शिंदे होते, कारण ते आपले आमदार जे आहेत ते घेऊन गेले होते. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार एकनाथ शिंदे होते. सुनियोजित पद्धतीने केलं होतं, कट त्यांनी रचला होता, कट त्यांनी आखला होता. त्याचबरोबर प्रतोद पद जे आहे म्हणजेच की चीफ व्हीप पद जे आहे ते त्यांनी परस्पर बदललेले आहेत. मात्र सुभाष देसाई यांच्या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे की गटनेता जो आहे तो चीफ व्हीप नेमू शकत नाही, तो नेमण्याचा अधिकार जो आहे तो आहे पक्षाच्या प्रमुखांना. मग असं जर असेल तर उद्धव ठाकरेंनी चीफ व्हीप जे आहे ते गोगावले यांना नेमलं नव्हतं. तर मग जर भरत गोगावले यांना जर चीफ व्हीप म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेमलं नव्हतं तर ते पद जे आहे ते अयोग्य ठरतं, ते इलिगल ठरतं, ते कायद्याच्या कोणत्याही चौकटीमध्ये बसत नाही. ते एकनाथ शिंदे यांनी परस्परे भरत गोगावलेकडे हे पद दिलं होतं. त्यामुळेच हा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण पुन्हा एकदा घटनाक्रम सांगूयात, काय काय नेमकं आतापर्यंत घडलेलं आहे. कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. युक्तिवाद करतात कपिल सिब्बल. सुनील प्रभू यांची विधिमंडळ व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही नियुक्त्या उद्धव ठाकरे यांनीच केल्या होत्या. विधान परिषद मतदान सुरू होतं, त्यावेळी क्रॉस वोटिंग झालं. हे आमदार सुरतला गेले आणि तिथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. हा अचानक घडलेला प्रसंग नाही, तर आधीच तयारी करण्यात आली होती. तिथून सर्व आमदार चार्टर्ड प्लेननं गुवाहाटीला पोहोचले. सुरतहून आमदार गुवाहाटीला पोहोचले हा योगायोग नव्हता. सरकारच्या काळात लोकांनी कधीच तक्रार केली नाही. बंडखोर आमदार पूर्वनियोजित रणनीतीनुसार सुरत गुवाहाटीला पोहोचले. निवडणूक आयोगानं शिवसेनेला विधिवत पक्ष म्हणून एकीकडे मान्यता दिली. बाळासाहेब ठाकरे हेच पक्षप्रमुख होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्र स्वीकारली. पक्षघटनेच्या कलम 11(अ) अंतर्गत 3 उपनेत्यांची नियुक्ती करण्यात आली. बंडखोर आमदार पूर्वनियोजित रणनीतीनुसार सुरत गुवाहाटीला गेले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आयोगात सर्व कायदेशीर बाबी सादर केल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नेते म्हणून निवड केल्याचं सिब्बल म्हणाले. पुन्हा एकदा जाऊयात अपडेट्स घेण्यासाठी रामराजेंकडे. रामराजे, काय अपडेट्स आहेत? बिलकुल, आणखीन एका बैठकीचा हवाला जो आहे तो कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे. 22 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाची एक बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये
जर आमदार उपस्थित राहिले नाही, सदस्य विधानसभेचे जर उपस्थित राहिले नाही, तर 10th शेड्यूलच्या अखत्यारीत यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद सुद्धा देण्यात आली होती. आणि या सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नकार दिला आणि त्याचबरोबर जो व्हीप आहे किंवा पक्षाचा आदेश जो आहे तो धुडकावलेला आहे आणि त्यामुळेच यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र कोर्टाने विचारलं की हे जे आमदार आहेत हे स्वेच्छेने एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते का, आणि जर ते स्वेच्छेने गेले होते का त्यांना तिथून नेण्यात आलं होतं, तर या संदर्भामध्ये स्पष्ट आहे की ते स्वेच्छेने गेले होते आणि म्हणून ते या बैठकीला आले नाहीत असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे, अपात्रतेच्या संदर्भाची जी कारवाई करण्यात आलेली आहे ती योग्य आहे. आणि या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांना पण कळवण्यात आलेलं आहे की पक्षश्रेष्ठींनी, पक्ष प्रमुखांनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला हे आमदार हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ते ऐकलं नाही आणि अपात्रतेची कारवाई केली नाही. म्हणजे की कुठेतरी आमच्यावर अन्याय झालेला आहे, कारण चीफ व्हीप बदलण्यात आलं तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलेलं नाहीये. त्याचबरोबर जो ठराव जो आहे तो मान्य करण्यात आला होता, तर तेव्हा सुद्धा अपात्रतेची कारवाई केली नाहीये. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली, त्याच्यामध्ये अब्सेंट राहिले तरी सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. चीफ व्हीप जो आहे तो बदलला आणि दुसरा चीफ व्हीप जो आहे तो नेमला, जो की उद्धव ठाकरे यांनी भरत गोगावले यांना नेमलं नव्हतं, एकनाथ शिंदे यांनी नेमलं, तरी सुद्धा कोणतीही कारवाई केलेली नाहीये. तर हे 4-5 मुद्दे जे आहेत ते सलग हे सांगण्यात आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला आले नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्या कारवाई होणं हे अटळ होतं. त्यामुळे पक्ष म्हणून कारवाई केली, परंतु विधानसभा अध्यक्षांनी मात्र त्यावर कारवाई केली नाही आणि हाच मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आता मांडलेला आहे. अगदी आणखी एक रामराजे मुद्दा होता, तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा सातत्यानं उल्लेख होत होता. या आधीच्या प्रकरणांमध्ये देखील लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी मुळात विचारात घेण्यात आली की पक्षाचं मूळ जी संविधान आहे पक्षाचं, जो अर्थात ज्या पद्धतीत मूळ पक्षाची रचना आहे त्या संदर्भात काही युक्तिवादात म्हणण्यात आलंय किंवा त्या संदर्भातली काही युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या वतीनं किंवा त्यावर आक्षेप घेतलाय? बिलकुल त्यांचं म्हणणं हेच आहे की मुळात की केवळ लोकप्रतिनिधी एखाद्या गटासोबत जाणं, एखाद्या नेत्यासोबत गेला म्हणजे की पूर्ण पक्ष गेला असं होत नाही. तर पक्षाची घटना वेगळी आहे, पक्षाची रचना वेगळी आहे, पक्षाचे सदस्य वेगळे आहेत, पदाधिकारी वेगळे आहेत आणि हे केवळ बाकी इतर जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी गेले म्हणून पक्ष जात नाही, त्यांची घटना जात नाही, त्याचं सिंबल जात नाही, पक्षाचं नाव जात नाही आणि पक्षाचे पदाधिकारी पण जात नाहीत. असा मुद्दा जो आहे तो वारंवार मांडण्यात येतोय. त्यामुळे पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पक्ष आहे हे सांगण्यासाठी पुरावे जे दिलेले आहेत ते म्हणजे की ठराव करण्यात आला सदस्याच्या विरोधामध्ये, ते म्हणजे की दुसरं म्हणजे कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि बाकीच्या इतर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भामधले पावलं उचलण्यात आली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी ते मान्य केलेलं नाहीये. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा सांगण्याचा प्रयत्न हा आहे की सभा लोकप्रतिनिधी असणं किंवा लेजिस्लेचर असणं, आमदार असणं, विधिमंडळ सदस्य असणं आणि विधिमंडळ सदस्य जे आहेत त्यांनी वेगळा गट स्थापन करणं हे जरी असलं तरी सुद्धा मूळ संघटन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होतं. त्यामुळे ते पक्षावर दावा करू शकत नाहीत, चिन्हावर दावा करू शकत नाहीत आणि पक्षप्रमुख हे सुद्धा बदलले जाऊ शकत नाहीत. आणि हाच मुद्दा निवडणूक आयोगाकडे पण आपण मांडला होता, हे सुद्धा वारंवार सांगत आहेत कपिल सिब्बल. अगदी, पण रामराजे विधानसभा अध्यक्षांचा पण एक पॉइंट आहे याच्यात की त्यांनी शिंदेंना मुळातच नाकारलं नव्हतं. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आला किंवा तो जो निर्णय दिला होता त्या विरोधात काही आक्षेप घेतला जातोय आता? बिलकुल विधानसभा अध्यक्षांच्याच कार्यपद्धतीवर मुळात आक्षेप घेण्यात आलेला आहे. कारण पक्षाने जे निर्णय घेतले, चीफ व्हीप म्हणून जो निर्णय घेतलेला आहे, उद्धव ठाकरे यांनी जे निर्णय घेतलेला आहे ते कुठेतरी त्याची अवहेलना किंवा ते धुडकावण्याचं काम विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे असं कपिल सिब्बल वारंवार सांगत आहेत. आणि आमची बाजू योग्य आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सांगितलेली आहे. आणि तरी सुद्धा विधानसभाच्या अध्यक्षांनी अपात्र आमदारांना अपात्र जे आहे ते केलेलं नाही आणि हाच मुद्दा वारंवार मांडला जातोय
की चीफ व्हीप जे आहे ते बदलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना नाहीये, परंतु तो बदलला. त्याचबरोबर खरा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे की गटनेता कोणता करायचा किंवा चीफ व्हीप कोणता करायचा, मात्र तसं सुद्धा होऊ दिलेलं नाहीये. त्याचबरोबर त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भामध्ये बैठकीला उपस्थित राहिले नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी अपात्रतेच्या संदर्भामध्ये किंवा डिस्क्वालिफिकेशन संदर्भामध्ये हकालपट्टीच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले, परंतु ते सुद्धा सभागृहामध्ये पालन करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांनी का पालन केलेलं नाहीये हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आता इथून पुढे आता तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे, मात्र जेव्हा विधानसभा अध्यक्षाकडून वकील जे ते बाजू मांडतील तेव्हा विधानसभा अध्यक्षांची बाजू कितपत योग्य आहे ते समोर येईल. मात्र आता जे आहे अगोदर सगळ्यात सुरुवातीला म्हणजेच की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडले, यांना टार्गेट केलं आणि ते कसे पक्षाचे प्रमुख होऊ शकत नाहीत हे सुद्धा सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे की पक्ष संघटन उद्धव ठाकरेकडे आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच निवडणुका झालेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेच हे प्रमुख आहेत आणि संघटन पण त्यांचं आहे. त्यांनीच हे संपूर्ण नेमणूक केली होती एकनाथ शिंदे यांची आणि सुनील प्रभू यांची, हे पण सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच की अगोदर एकनाथ शिंदे, त्यानंतर उद्धव ठाकरे, त्यानंतर निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने यामध्ये कागदपत्र जी आहे ती पाहिली गेली नाहीत आणि पक्षचिन्ह आणि पक्ष जे आहे ते देऊन टाकलेलं आहे. निवडणूक आयोगावर सुद्धा युक्तिवाद केले आहेत आणि त्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भामध्ये काय त्रुटी राहिलेल्या आहेत, तर या 5 मुद्द्याच्या आधारे कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत युक्तिवाद केलेला आहे. अगदीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगू काय काय घडलेलं आहे आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये. 31 आमदारांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नेते म्हणून निवड केली होती. तसंच आमदार अपात्रतेबाबतही कोर्टात एकीकडे सुनावणी सुरू आहे. सुरतहून आमदार गुवाहाटीला कसे पोहोचले या संदर्भातला घटनाक्रम कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटला समोर आणलेला आहे. तसंच सुरतहून आमदार गुवाहाटीला पोहोचले हा केवळ एक योगायोग नव्हता. सरकारच्या काळात लोकांनी कधीच तक्रार केली नसल्याचं देखील म्हणण्यात आलंय. बंडखोर आमदार पूर्वनियोजित रणनीतीनुसार सुरत गुवाहाटीला गेल्याचं म्हणण्यात आलं. एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली होती. या सगळ्या दोन्ही नियुक्त्या या उद्धव ठाकरेंनीच केल्या होत्या. याकडे कपिल सिब्बलांनी लक्ष वेधलंय. शिवसेनेच्या चिन्हावरती सुनावणी पार पडतीये. अचानक घडलेला प्रसंग नाही, तर याला एक रणनीती आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसल्याचं देखील सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. केवळ राजकीय पक्षाचा नेताच पदच्युत करू शकतो असा युक्तिवाद सिब्बलांनी केला. त्यामुळे गोगावलेंच्या व्हीप म्हणून नियुक्ती कशी काय केली जाऊ शकते असा सवाल सिब्बलांनी विचारलाय. नोटीस मिळूनही आमदार उपस्थित नव्हते. 26 जून रोजी ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे गोगावलेंना प्रतोद केलं हा निर्णय राज्याबाहेर झाल्याचं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. विधिमंडळ पक्षातील सामूहिक पद्धतीनं पक्ष सदस्य सोडण्याचा हा प्रकार होता. याकडे सिब्बलांनी लक्ष वेधलंय. आतापर्यंत युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात आलाय. त्यामुळे अजूनही विधानसभेच्या अध्यक्षांची बाजू तसंच शिंदे गटाची बाजू मांडणं बाकी आहे. युक्तिवाद होणं बाकी आहे. सध्या तरी सिब्बल हे कोर्टात बाजू मांडतात. तिन्ही न्यायाधीशांशी चर्चा देखील सुरू आहे. जाणून घेऊयात काय घडतंय कोर्टात. अपडेट्स घेऊयात रामराजेंकडनं. रामराजे, अपडेट्स. कपिल सिब्बल यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले जे 39 आमदार आहेत तर त्यांना त्यांचा गटनेता निवडण्याचा आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचा चीफ व्हीप निवडण्याचा अधिकार नाही. तो अधिकार पूर्णपणे हा उद्धव ठाकरे यांना आहे आणि उद्धव ठाकरे यांनीच नियुक्ती केली होती. मात्र ज्या वेळेस गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला हे संपूर्ण आमदार गेले आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे गेले आणि त्यांनी बैठक घेऊन परस्पर हॉटेलमध्ये चीफ व्हीप आणि गटनेते पदाची नियुक्ती सुद्धा केली. तर तसं नियुक्ती करता येऊ शकत नाही. तो अधिकार ह्या आमदारांना पण नाही आणि एकनाथ शिंदे यांना पण नाही. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना हा अधिकार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळेस कोर्टाने त्यांना विचारलं की तुमचा म्हणण्याचा अर्थ काय
की हा संपूर्ण जे सभागृहातले जे निर्णय आहेत, विधिमंडळातले जे निर्णय आहेत, ते निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाला आहे की तिथल्या विधिमंडळाला आहे, विधिमंडळाच्या गटाला आहे. तर त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी सांगितलं की हा संपूर्ण अधिकार हा पक्षाला आहे. विधिमंडळातला जो गट जो आहे तो प्रातिनिधिक आहे आणि तो उद्धव ठाकरे यांनी नेमलेला आहे. त्यामुळं हा अधिकार हा उद्धव ठाकरे यांचा आहे. याचाच अर्थ की हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे विधिमंडळामधली, हे संपूर्ण कोणाला काढायचं किंवा कोणाला नेमायचं किंवा ठराव काय मांडायचा, तर हा संपूर्ण अधिकार जो आहे तो पक्षाचा आहे, विधिमंडळ गटनेते पदाचा नाही आणि विधिमंडळ गटाचा सुद्धा नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आता केलेला आहे. अगदी त्यामुळे अतिशय मोठा युक्तिवाद म्हणावा लागेल हा, की ज्या आमदार 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले, त्या संदर्भात देखील युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात आला आणि संपूर्ण ह्या सगळ्या जो घटनाक्रम आहे त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याच मूळ भूमिकेवरती आता सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. ती भूमिका कशी चुकीची आहे या संदर्भातला युक्तिवाद सिब्बलांकडनं मांडण्यात येतोय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर देखील आता सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीत अपात्रता नसल्याचं म्हणत परवानगी दिली, त्यानंतर ज्या घडामोडी राज्यात घडल्या त्यावरती देखील आता आक्षेप घेतला जातोय. तसा युक्तिवाद सिब्बलांनी कोर्टात केला. इथे कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. जे काही निर्णय झाले ते एका हॉटेलमध्ये राज्याच्या बाहेर झाल्याचं सिब्बलांकडनं वारंवार सांगण्यात येतं आणि त्यासाठी जो घटनाक्रम सगळा 2022 नंतर घडत गेला त्याचा दाखला सातत्यानं सिब्बलांकडनं दिला जातोय. आधी 31 आमदार होते, त्यानंतर 39 झाले. अंतिम निर्णय हा न्यायालयाला घ्यायचा आहे असं आता सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. लोकशाही मूल्यांचं रक्षण कसं करायचं हे ठरवावं लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. लोकशाही मूल्यांचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठरवावं लागेल असं आता कोर्ट म्हणतंय. त्यामुळे ही अंतिम सुनावणी खरं तर पार पडते आणि त्या संदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू आहे. खटला अंतिम टप्प्यामध्ये आल्याची माहिती सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाल्या बागची आणि जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं दिली आहे. रामराजे, काय अपडेट्स? युक्तिवाद करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर पक्ष असेल तर आम्ही चिन्ह निवडू शकतो. त्याचबरोबर जोपर्यंत पक्ष पत्र घेत नाही तोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम जे आहे ते सुद्धा पक्षाकडूनच पक्षाच्या निर्देशानंच केलं जातं. जर निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा तिकिटाच्या संदर्भामध्ये सुद्धा पक्ष निर्णय घेतो, तो अधिकार जो आहे तो एकनाथ शिंदे यांना नाही तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच हा अधिकार आहे असं सांगितलं जातं. त्याचबरोबर चीफ जस्टिस यांनी पण विचारलेलं आहे की राजकीय पक्षातील बहुमताचा अर्थ म्हणजे ती मर्यादा काय आहेत हे सुद्धा समोर सांगायला पाहिजे. आणि विद्यमान आणि माजी आमदार यांचा त्यामध्ये काय समावेश असेल का, त्याचबरोबर पक्षाची व्याख्या कशी असणार आहेत आणि बहुमत जे आहेत ते कोणाच्या बाजून असणार आहे. म्हणजे ती एकंदरीत जे कपिल सिब्बल म्हणत होते की पक्ष आणि त्याचबरोबर विधिमंडळ गट, तर या संदर्भामध्ये नेमकी काय तफावत आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता इथून पुढे ते समजून त्या घ्याव्या लागतील असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. अगदीच. पण रामराजे, जेव्हा विधानसभा अध्यक्षांचा मुद्दा आला त्यावेळेला सिब्बलांनी जो युक्तिवाद केलाय त्यालाच धरून प्रश्न की अँटी डिफेक्शन लॉचा जो मुद्दा आहे की सर्व निर्णय हे विधानसभा अध्यक्षांकडे असतात आणि त्या संदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या संदर्भात युक्तिवाद करताना सिब्बलांनी जरी म्हटलं असलं की कसा चुकीचा आहे, पण मग त्याचा दाखला काही देण्यात आला का अँटी डिफेक्शन लॉचा? किंवा हा मुद्दा बिलकुल अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भामध्ये सुद्धा 10व्या सूचीमध्ये सुद्धा काय काय दिलेलं आहे या संदर्भामध्ये सुद्धा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. सुभाष देसाई यांच्या केसचा जो आहे तो मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आणि जरी हे संपूर्ण आमदार सोबत गेले असले तरी सुद्धा पक्ष जो आहे तो बाजूला आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
आणि त्याचबरोबर या संपूर्ण आमदारांची कृती जी आहे ती कशा प्रकारे योग्य नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आणखीन कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरूच आहे. आता ते कोणत्या नवीन मुद्दे आणतात ते पाहावं लागेल. अगदी अंतिम निर्णय हा शेवटी न्यायालयाला घ्यायचा असं सिब्बलांनी जरी म्हटलं असलं तरी बराच युक्तिवाद झालेला आहे. सिब्बलांकडनं देखील सांगण्यात येतं आणि त्यालाच धरून अर्थात न्यायालयाकडनं देखील काही सवाल सिब्बलांना विचारले जात आहेत. सुप्रीम कोर्ट देखील काही सवाल उपस्थित करत आहे. निवडणूक चिन्ह नक्की कोणाचं असतं असा सवाल देखील विचारण्यात आला. मूळ राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं? सर्वोच्च न्यायालयानं कपिल सिब्बलांना हा सवाल विचारलाय. तर निवडणुकीची प्रक्रियाच आता थट्टा बनून राहिली आहे असं सिब्बलांनी म्हटलं. लोकांनी निवडून दिलेलं सरकार आज सत्तेत नाही असं सिब्बल म्हणतात. त्यामुळे आता युक्तिवाद एकीकडे सुरू असतानाच सवाल विचारले जातात सरन्यायाधीशांकडनं, कोर्टाकडनं. त्यावर कपिल सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी पार पडतीये. ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. तसंच जो काही 2022च्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं आणि त्यानंतर आमदार गुवाहाटीला पळाले, सुरतला गेले, हा सगळा घटनाक्रम कपिल सिब्बलांनी कोर्टासमोर आणला आणि हा कसा एक पूर्वनियोजित कट होता याचा दाखला कोर्टाला देण्यात आलाय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आयोगात सर्व कायदेशीर बाबी सादर केल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची, सुनील प्रभूंची निवड केली होती. या दोन्ही नियुक्त्या त्यांनीच केल्याचं देखील सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलं. आमदार अपात्रतेबाबतही एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू आहे. पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता या 3 मुद्द्यांवरती सुनावणी सुरू आहे आणि त्यात युक्तिवाद करतात. उद्धव ठाकरेंची बाजू मांडली जाते पक्षाची, ती कपिल सिब्बलांकडनं. 2022ला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात क्रॉस वोटिंग झालं. त्यानंतर सुरतहून आमदार गुवाहाटीला पोहोचले. हा निव्वळ योगायोग नव्हता, तर यामागे एक मोठं षडयंत्र होतं असं सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. तर सरकारच्या काळात लोकांनी कधीच तक्रार केली नसल्याचं देखील सिब्बल म्हणाले.